जालना जिल्हा परिषदेत 56 पैकी 22 जागा जिंकत भाजप अध्यक्षपदाचा प्रबळ दावेदार बनलाय। पण त्यांना मॅजिक फिगर गाठण्यासाठी 7 जागांची गरज आहे आणि त्यासाठी शिवसेना किंवा राष्ट्रवादीची मदत घ्यावी लागणार आहे। दोन अपक्ष सदस्य हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक, त्यांचा कौल शिवसेनेच्या बाजूने आहे। त्यामुळे शिवसेनेचे संख्याबळ 16 झाले। म्हणूनच सेनेनेही सत्ता स्थापनेसाठी जुळवाजुळव सुरू केली आहे। भाजपसोबत जायचं का नाही जायचं हा विषय आता माझ्या अखत्यारीतला नाही। हे सर्वस्व माननीय शिवसेनेचे नेते आणि माननीय शिवसेनेचे अध्यक्ष कार्यकारी प्रमुख माननीय उद्धव ठाकरे ठरवतील। त्यांचा जसा आदेश येईल तशी सूचना येईल त्या पद्धतीने आम्ही पुढची रणनीती ठरवू। जिल्हा परिषदेवर युती झाली तर भाजप अध्यक्षपदावर दावा ठोकणार आहे। त्यामुळे सेना भाजपसोबत जायला तयार नाही। राष्ट्रवादीला सोबत घेण्याचा पर्याय सेनेनं खुला ठेवलाय। अध्यक्षपद यावेळी खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे। त्यामुळेच मंत्री लोणीकरांचे चिरंजीव राहुल आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंची कन्या आशा पांडे या दोघांनाही अध्यक्षपदावर डोळा ठेवूनच मैदानात उतरवल्याचं खुलेआम बोललं जातंय। पण जाणकारांच्या मते भाजपपेक्षा शिवसेनेला राष्ट्रवादीचा पर्याय अधिक सुलभ आहे। शिवसेना असो की भाजप या दोघांचंही निर्वाद बहुमत नाही। त्यामुळे 13 सदस्य निवडून आलेला राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष अतिशय या जिल्हा परिषदेच्या राजकारणामध्ये महत्त्वाचा ठरलेला आहे। एकमेकांच्या गरजेपोटी आणि सत्ता स्थानाच्या दृष्टीने राष्ट्रवादी आणि शिवसेना ही तशी अधिक सोयीस्कर आघाडी होईल असं या दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना वाटतं। बबनराव लोणीकर मात्र युतीसाठी सकारात्मक आहेत। जालना जिल्ह्यामध्ये 2 मंत्री आहेत, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी। 2 मंत्र्यांकडून आणि सरकारकडून जिल्हा परिषदेला राज्य सरकारचा निधी, केंद्र सरकारचा निधी आणि या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी युती होण्याच्या दृष्टीनं मी सकारात्मक आहे। राष्ट्रवादीनं कुणासोबत जायचं याचा निर्णय वरिष्ठ घेणार, पण स्थानिक नेत्यांनी सर्व पर्याय खुले ठेवलेत। अशा परिस्थितीत ऑप्शन्स वेगवेगळे असू शकतात, एवढंच असेल असं नाही, अन्य ऑप्शन असू शकतात। म्हणजे ऑप्शन्स पर्याय खुले ठेवता येतात सगळेच, आणि पर्याय खुले ठेवून आमच्या पक्षाच्या अध्यक्षांचं आणि पक्षाचं धोरण विचारात घेऊन त्या खुल्या पर्यायाच्या अनुषंगाने कोणताही निर्णय त्यावेळेस आपल्याला घेता येऊ शकेल। गेल्या 25 वर्षात 2.5 वर्षांचा अपवाद वगळता जिल्हा परिषदेवर युतीची सत्ता अबाधित राहिलीय। पण युती तुटल्यानं भाजप सेनेनं एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेत। आता जालना जिल्हा परिषदेत अध्यक्षपद कुठल्या पक्षाकडे जातं याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात। जालन्याहून नितेश महाजनसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।